सुपारी द्या आम्हाला, सगळ्या प्रकारची सुपारी घेतो. आम्ही 4 पैसे पण नाही घेत. फक्त हे इनका मेन लीडर आहे. गाइस, रोशनराव द ब्लॉग्स. तर बघू शकता आपल्या शॉर्ट फिल्मची शूटिंग चालू आहे. तर आम्ही आलेले आहेत बंद पडलेली फॅक्टरीमध्ये. बघू शकता किती भारी लोकेशन आहे. हे आपले फ्रेंड्स आहेत. हे मित्रांनो हाय करा ते इकडे. मी डाकू आहे, मी डाकू. क्या बोला तूने? दिस इज डाकू. मेन डाकू आहे. मेन डाकू विलन. और ये देखो अपना स्टंटमैन मिलिन भाई. और अपना इसको तो पहचानते हैं और इसको तो आप पहचानते हैं कि ये गुंडा है. कोण नाही पैसेवान. क्या बोला तूने? बघा बघू शकता लोकेशन वरती आलेला आहे आपण सर्वजण. खतरनाक लोकेशन. और भी लोकेशन है उधर, अच्छे लोकेशन है, सब दिखाता हूँ. छान लोकेशन आहे, बघू शकता इकडे. आणि आम्ही दोघेजण इकडे आहे ना. लोकेशन तर नांगून झाला ना, आता आली बारी शूटिंगची. तर शूटिंग करण्या अगोदर आम्ही मस्तपैकी डायलॉग बिलॉग पाठ केलं. ते बारक्याला हो सांगलं का डायलॉग बिलॉग मस्त पाठ कर हो ना. तिकडे जेवण हो, डोक्यावर त्याचे हात फिरवतो ना बाबू संग मस्त संग डायलॉग बोल. तर तो मनोज दादा लागलाय राहुलला डायलॉग द्यायसाठी. तर आम्ही लागली डायलॉग पाठ कराय. तिथपर्यंत मी हो लागलो ते व्हिडिओ पडायसाठी. नाही हो उघडे तिकडे हिंडत होते. तर मग त्याला दिला ना याचे कमॅन कॅमेरा फिरवला. तर तो सांगतो हाय इकडे बसलाय विलन. बोले तो एकदम झकाशी इसका खुबड्या खवीस. और देख सकते हो उधर अभी ये देखो कैसे चाकू बिकू लेकर घूम रहे हैं. और ये असली विलन है, इसको बोलते हैं मुन्या सुरवे. और ये देखो अभी ये तो अपना दूसरा शैलेश भाई है. और ये देख सकते हो भाई अपना. और हम तो बहुत एंजॉय कर रहे थे उधर. आता बारी येते शूटिंगची. आणि हो बघा हातोडा किती मोठा आहे. तो हातोडा आहे आपल्या. तो डायलॉग बिलॉग पाठ झालं ना. आता वेळ आली ती प्रॅक्टिसची. आता हे प्रॅक्टिस करते आहे का नक्की मस्करी करते आहे यानाच माहीत नाही. ते इकड तिकडच्या राहुल लागला तर फिरायसाठी. नील होता तर सांगत होता काय चायला एंगल लावा चला पटापट शूटिंग करा. आता तिकडे लागलं तर आमचं ते लाकडा तोडाय पण लागले. आता काय सांगायचं रे यानं. चला रे जाऊ द्या लवकर. चला पटापट कॅमेरा अँगल लावून घ्या आणि पटकन शूटिंग करा आणि ट्रायल पण घ्या. तेवढ्यातच माझी एंट्री होणारच होती पण जाऊन दे. मी हानूच सांगला का माझी एंट्री कॅन्सल करा. आता मी मंगाची जरा. आता त्या पोराच्या बापाला फोन लाव, 10 लाख मागा आणि कोणत्याही हिशोबाने करू दिली नाही पाहिजे. 10 लाख छोट्या जीवाची मोठी किंमत. यो ना विसरला डायलॉग. यो आमचा विसऱ्या गुरु. आता याला काय सांगशील. जाणना तिकडे बसला. आता काय करायचं ना काय नाही. या त्यांना माहीत नाही, माना माहीत नाही ना, गुरुला पण माहीत नाही. तर नक्की करायचं काय. तर सगळं शांत राहिलेलं आहेत. कोणाला काहीच माहीत नाही काय करायचं त्या. आता इथे एक डायलॉग होता. हेलो तेरे पोरो को हमने किडनैप किया है. तुम हमको 20 लाख दोगे तो आपका हम पूरा देंगे, नहीं तो नहीं देंगे. योच डायलॉग बोलायचा होता. तो पण काय आम्हाला जमला नाही. बापाला हॅलो, कोण बोलतोय? मी तोच ज्याने तुमच्या मुलाला उचललंय. काय केलं माझ्या मुलाचं आणि कुठे ठेवलंय त्याला? तुझ्या मुलाला आम्ही आमच्या सुरक्षित साईड ठेवलंय. पण तो इथे किती वेळपर्यंत राहील हे आता तुझ्यावर आहे. काय पाहिजे तुम्हाला? सोपं आहे. 10 लाख उद्याच्या रात्री 12 वाजेपर्यंत. नाहीतर तुझ्या घरचं सुख कायमच बंद होऊन जाईल. मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. माझ्या मुलाला काही करू नका. ठीक आहे. आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन ये.
नक्कीच. सुपारी द्या आम्हाला. आम्ही सगळ्या प्रकारची सुपारी घेतो. मुलींना उचलण्यापासून मुलांना उचलण्याची सगळी सुपारी घेतो. ही आमची गँग आहे. ही गँग आहे, ही मुलींना पण आम्ही 4 पैसे पण नाही घेत. हां फक्त आम्हाला 20 लिटर साडी ये इनका मेन लीडर है. नका ना हसू नका ना, शांत का ना.